नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ. कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त आहात ना? निरामय केअर सेंटर मध्ये दरवेळेला वेगवेगळे लोक येत असतात, आम्हाला भेटत असतात, आमचं कौतुक करत असतात, आम्हाला खूप शुभ आशीर्वाद देत असतात आणि ह्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच आज आम्ही इथे बसलेलो आहोत. आज पावसामध्ये मगापासून आमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एक व्यक्ती दिसत होते आणि जाताना शांतपणे मला बोलले की खूप छान काम तुम्ही करताय, तुम्हाला खूप सारे आशीर्वाद, असं म्हणून जेव्हा ते मला बाय बाय करायला लागले तेव्हा म्हटलं, काका एक मिनिट बसा, मला तुमच्याशी बोलायचंय. आणि बोलता बोलता काही विषय निघाले आणि मग मला असं वाटलं की का यांना आपण थोडं फेसबुकमध्ये किंवा युट्यूबवर किंवा निरामयच्या पेजवर का नाही टाकावं. तर मी आपल्या निरामय केअर सेंटरमध्ये जे व्यक्ती आलेले आहेत त्यांची ओळख करून देतो. मी आपल्या निरामय केअर सेंटर मध्ये आलेले आदरणीय माननीय प्रकाश शुक्ल काका, मी सगळ्यात पहिले निरामय केअर सेंटरच्या ह्या परिसरामध्ये परिवारातर्फे तुमचं स्वागत करतो. आणि तुम्ही बोलता बोलता आम्हाला इतकं छान संदेश दिला, तर म्हणून मला असं वाटलं की का बरं तुमच्याबद्दल आम्ही फेसबुकला टाकू नये. खरं तर तुम्ही नाहीच म्हणताय, पण आमच्यासारख्या युवा पिढीला, आमच्या नाशिककरांना जे जुनं नाशिक आहे, जुनी व्यक्तिरेखा आहे, ते समजावं, ह्या उद्दिष्ट फक्त आमचं आहे. तर काका, तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन? चांगलं आहे. संपूर्ण नाशिकमध्ये मी एवढे निरामय सेंटर सारखे आणखीन एक सेंटर पाहिले, पण त्याच्यापेक्षा मला इथे सगळ्यात चांगली म्हणजे स्वच्छता किंवा ज्यांचे जे तुम्ही जशी सोय ठेवलेली आहे पेशंटची, ते अतिशय चांगलं वाटलं. म्हणजे पाहिलं की बापरे, अगदी घरच्यासारखे. पेशंट पण माझ्याकडे जे अशा बघत होते की कोणतरी नवीन माणूस आलाय, आपण त्यांच्याशी बोलू म्हणतो, सगळे नमस्कार करत होते मला. अच्छा. आणि तुम्ही नमस्कार तुल्यच आहात. हो, नाही नाही म्हणणार तर ते तुम्ही म्हणा, पण मला त्यात सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. कारण माझा भाऊ पण इच्छित आहे. बोलता बोलता तुम्ही काहीतरी मला सांगितलं की इंडस्ट्रीमध्ये फाळके बद्दल मला काहीतरी. माझे वडील स्वतः 6व्या वर्षी आम्ही त्र्यंबकेश्वरचे, माझे वडील दादासाहेब फाळके त्र्यंबकेश्वरचे. तर माझे वडील 3 महिन्याचे असताना त्यांचे वडील वारले. त्यामुळे माझ्या आजीनी 6 वर्षापर्यंत वडील आणि वडिलांपेक्षा 5-6 भावंड मोठी, सगळ्यात लहान बहीण. तर दादासाहेबांना म्हणले की तुम्ही नाशिकला जर जात असाल तर याला तुम्ही बरोबर घेऊन टाका. माझे वडील 6 वर्षाचे होते. नाशिकमध्ये आल्यावर मग फाळक्यांच्या कुटुंबामध्ये राहून आणि माझ्या वडिलांनी मग तिथे काही त्यांच्याकडचं जे काम पडेल ते करायचे. अच्छा. आणि पुढे मग जसे जसे दिवस गेले तसे दादासाहेबांनी फिल्म मध्ये मुकचित्रपट काढायचे त्यांनी स्वतः डिसिजन घेतला. आणि त्यांनी ज्यावेळेला 1913 मध्ये पहिला राजा हरिश्चंद्र हा पिक्चर काढला, त्यावेळेला माझ्या वडिलांना सांगितलं, महादेव तुला आता सिनेमात काम करायचं, नाक टोचावं लागेल तुला. आणि तेव्हा स्त्रिया काम करायच्या, पुरुषच काम करायचे. बरोबर. नद घालण्याच्या दृष्टीने माझ्या वडिलांना त्यांनी सांगितलं. तर वडील थोडे नाराज होते, पण आता दादांनी सांगितलं काही पुढे बोलता येत नाही. आणि त्यावेळेस त्यांनी मग राजा हरिश्चंद्र मध्ये पहिलं काम केलं. त्यावेळेला ते तारामतीच्या कामाला ते लहान वाटले, म्हणून मग त्यांनी कालिया मर्दन मध्ये माझ्या वडिलांना काम दिलं. भस्मासुर मोहिनी, लंका दहन, रामराज्य अशा सगळ्या पिक्चर्स मध्ये त्यावेळेला वडिलांनी काम केलं. आणि मग 1922 साली आमचं नाशिकला ते दुकान टाकलं, मेन रोडला, नाशिक मेडिकल. हे त्र्यंबकेश्वरहून एक गृहस्थ होते, चंदूलाल गिरचंद शहा, त्यांच्याकडनं आईचे दागिने लहान ठेवले 500 रुपयाची, तेव्हा दुकान आमचं सुरू केलं मेन रोडला. मग त्याच्यानंतर मी पण फिल्म लाईन मध्ये माझ्या काही ओळखी होत्या. मी स्वतः सिरियल मध्ये काम केलं 25 वर्षापूर्वी. सिरियल मध्ये मी सिरियल स्वतः निर्मिती केली होती. पण काय होतं की प्रत्येक ठिकाणी फिल्म लाईन मध्ये काय किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही गेला तर पैशाच्या पुढे काही झालं. त्यावेळेला तुमचे झी टीव्ही वरती माझ्या अप्रुव्हल झालं सिरियल, आणि झी टीव्ही वरती मला तिथल्या जे काम करणारे लोक असतात त्यांनी मला सांगितलं, तुम्ही पैसे दिले तर आम्ही तुम्हाला पुढचं म्हणजे
अच्छा. तारखादेव पुढच्या बरोबर. अशा याच्याने मी सगळे माझ्या शूटिंग झालेल्या 4 एपिसोडच्या कॅसेट त्यांच्याकडे सोपवल्या. अच्छा. आणि त्यांनी 4 एपिसोड केला त्यावेळेला मला जो खर्च आला त्यावेळेला सुद्धा मला काहीतरी 10 तरी 30 द्यायचो, 30, 40, 35 1 लाख रुपये मला खर्च आला त्याचा. आणि सोडून दिला तो नाद. म्हणजे माझे बरोबर. पण केवळ माझे वडील दादासाहेबांकडे लहानचे मोठे झाले आणि मला वाटत होतं की आपण काहीतरी याच्यामध्ये करू म्हणून मी केलं. सक्सेसही झालं पण ते सक्सेस जीवरती होऊ दिलं नाही मला. आणि तुम्ही म्हणजे मी स्वतः चित्रकार आहे. माझे अच्छा. चित्र हा. माझे ते सांगत होते. मुंबईला ताजमध्ये शो झालेले आहेत. अच्छा. ताज गॅलरीला, ओके. नंतर हैदराबादला क्या बात झाले, आहे, क्या दिल्लीला बात. झाले, बेंगलोरला झाले, हैदराबादला झाले. आणि माझी चित्र मी खूप चांगली चित्र काढतो, माझी आवडली चित्र. आणि माझी अंबानी फॅमिलीमध्ये अनिल अंबानीची जी बहीण आहे साळगावकर, ओके. त्यांच्या सासूबाई लक्ष्मी साळगावकर ओके. यांनी माझी त्यावेळेला ताजमध्ये माझी खरेदी वा, केली चित्र. क्या बात. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तू ज्या वेळेला मुंबई चित्र आणशील त्यावेळेला तू माझ्या घरी आधी ती चित्र दाखवायची, मग तू विकायची नंतर. मी नाही घेतली तर. अशा याच्यात माझी बरीच चित्र परदेशात खूप गेली. चांगलं काम करतो असं मला वाटलं आणि मनापासून करतो. आणि देवाची कृपा आहे. आणि तुम्ही जे काही देवाचं समोर मी पाहतोय स्वामीजींना, तर मला असं वाटतं की हे प्रत्येकाने ही विश्वास ठेवायला पाहिजे. आणि परमेश्वर आपल्या पाठीशी बघत असतो. आणि आपण ते जर का त्याला मानलं ना तर तुमचं कुठलंही काम मागे पडत नाही. अगदी चांगलं. आणि ते गोसेवाबद्दल काहीतरी सांगू. माझ्याकडे आमची शेती आहे त्र्यंबकेश्वरलाही बरीच शेती. आणि मी स्वतः शेती इकडे गिरणाऱ्याच्या पुढे शेती घेतली होती. तर तिथे मी गाई ठेवलं होतं. मला लहानपणापासून गायीची खूप आवड. म्हणजे मी 5 वर्षाचा होतो तेव्हा मला डिफ्थेरिया झाला होता. ओके. आणि त्यावेळेला मी मागितलं असेल काय तर गाय मागितली. अच्छा. आणि माझे मामा भगूरचे, त्यांचे वडील ते भगूरचे. आणि त्यांनी सावरकरांचं घर सोडवलेलं आहे. अच्छा. आणि ते माझे मामा. तर त्यांनी मला त्यावेळेला सांगतो तुम्हाला की मला मी गाय मागितली तर भगुरून मला गाय पाठवली पाहिजे. त्यांच्याकडे गायी असायच्या, त्यांनी पहिले मला गाय पाठवली. त्याच्यानंतर माझी आवड इतकी वाढत गेली की मी गायी स्वतः गीर जातीच्या गायी ठेवल्या. त्यांची उत्तम सेवा केली. मग जवळजवळ 50 गायी केल्या होत्या मी आता. आता काही ज्या घरच्या गायी होत्या त्या स्वामीनारायण मंदिरला मी पुरण स्वामीनारायण दान देऊन टाकले. तुम्ही गोसेवा मी करतो. अजूनही स्वामीनारायण मंदिरात जातो, गायींच्या गोठ्यात जातो. गायी नंतर आमच्या निर्मला देवी आश्रम आहे आडगाव नाक्यावर, तर त्यांच्याकडे जातो. तिथे गायी आहे, त्यांची सेवा म्हणजे त्याला मी गोबराला जातो. आणि आता सेवा माझ्याकडे व्हायची पण तरी सुद्धा गायीला हात लावल्याशिवाय मला झेल पडत नाही. गायीला आधी हात लावीन तेव्हा मी माझं समाधान होतं. हे खूप छान वाटलं. आणि खरंच म्हणजे तुम्ही जे नाशिककर जुने आहेत त्यांनी जे जतन करून ठेवले, आजकालची आम्ही जे युवा पिढी आहे किंवा ते आता मला मी सांगतो की मला म्हणजे आम्ही मूळ त्र्यंबकेश्वर. आजही मी त्र्यंबकेश्वरला गेलो की आमचे जे जुने लोक आहेत नात्यातले आहेत त्यांच्याकडे मी जाऊन येतो. का जातो की नाशिक जसं सोडलं तसं असं नको वाटायला की हे नाशिकला गेले. पण तरी सुद्धा या सगळ्या लोकांना मी भेटतो, त्याचं मला खूप समाधान मिळतं. तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल नवीन पिढीने? तुमचं मी नवीन पिढीने आता काय मी काय सांगू, पण मला एवढं वाटतं की नवीन पिढीने सुद्धा म्हणजे आज आपण पाहतो टीव्हीवर कशी पिढी बिघडत चालली आहे ती. आणि ती पिढी बिघडायला नको त्याच्यासाठी मुलांनी स्वतःवरती सगळ्यांचा कंट्रोल करायला पाहिजे. आणि कंट्रोल करूनच तुम्ही कंट्रोल केला प्रत्येक गोष्टीवरती तर तुम्ही पुढे जाऊ शकता. कंट्रोल जर केला नाही तर मग तुम्ही वाहवत जाता. त्याच्यासाठी तुम्ही स्वतःच्या वरती मनाला लगाम लावायला पाहिजे. बाहेर वाटायच्या मित्रांशी जास्ती करून तुम्ही त्यांच्यात मिक्स होऊ नका. मिक्स झाले तर चांगल्या मित्रांशी मिक्स व्हा, चांगल्या संगतीला जा, आश्रमामध्ये जा, तिथे सेवा करा. आता तुमच्यासारख्यामध्ये लोकांना असं वाटायला पाहिजे की तुम्ही एवढी सेवा करताय तर ही सेवा आपण सुद्धा जर एका दिवशी गेलो काही कोणाचं काही करायचंय का ते जर केलं तर तुमचं मानसिक समाधान मिळेल आणि तुम्हाला हे समाधान मिळतंय. खरंच तुम्ही इथे आले आणि म्हणजे थोडा वेळ दिला, मला फार छान वाटलं. खूप तुमच्याशी खूप गप्पा मारायचे, पण कसं आहे की मी आता त्या रिक्षावाला काका पण बोलले की पाठवा लवकर. म्हणलं थांबा 5 मिनिटं मला बोलायचंय, गप्पा मारायच्या.
आणि तुम्ही जे आम्हाला मुलाचे सहकार्य केलं किंवा जे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं हे आमच्या युवा पिढीला पण नाशिककरांना पण खूप त्याचं फायदेशीर होणार आहे. कारण आता नाशिककर हे जुने नाशिककर जे तुम्ही होते ते जसं पिढी मेंटेन करून ठेवलं, आता बघा एवढ्या धावपळीत तुम्ही यांना भेटायला आले. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्हाला नरेंद्र मोदी हो हे अहमदाबादला माझी मोठी बहीण असते. मणीनगरच्या तिच्या बंगल्यामध्ये रोज शाखा भरायची अच्छा. संघाची. ओके. मोदी रोज यायचे तिथे बापरे. आणि मोदी माझ्याकडे गोळवलकर गुरुजी आमच्या गोळे कॉलनीच्या हो. बंगल्यामध्ये ते उतरायचे. हा. आणि गोळवलकर हो गुरुजी आलेले असताना मोदी एकदा 4 दिवस माझ्याकडे राहिलेले क्या बात आहे, क्या बात. नंतर अटल बिहारी वाजपेयी माझ्याकडे आलेले आहेत. सगळे हे नंतर माझ्याकडे याच्या सज्जनगडच्या पादुका अच्छा. दरवर्षी 2 महिने असायचे. अरे बापरे. हो आणि ह्या लोकांचं सगळं मी करायचो. जेवण खाण आमच्याकडे 50 रोज जेवण चालायचं. रोज 50 लोक रोज जेवायचे. 2-2 महिने चालायचं आणि मला त्याच्यात आनंद वाटायचा. मी ही पण सेवा केली आणि त्या सेवेचं फळ मला काहीतरी मिळतंय. आणि देवाने मला चित्रकला, आम्ही म्हणतो की हे सगळ्यांना प्रत्येक कला ही प्रत्येकाच्या नाही, हातात नाही, नसते. बरोबर. जसं लताबाईंच्या गळ्यामध्ये हो. सरस्वती होती हो. तशी आमच्या हातामध्ये पण सरस्वती बसलेली आणि ती सरस्वतीच आम्हाला हे खरंय. हातात आमच्या चांगल्या चांगल्या कला निर्माण करतात. आपलं वय किती आता? माझा आता 77 आहे. तुम्ही इथे आले हो. आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आम्हाला छोटा व्हिडिओ काढायला परमिशन दिली. तुम्ही खूप तुमचं आरोग्य एकदम सुदृढ राहू मी अशी आमच्या गुरु महाराजांची हो. प्रार्थना करतो. आणि परत या. चांगलं आहे. मला तुम्ही इथे बसवून आणि माझ्याकडनं हे सगळं म्हणजे शॉर्ट एवढं सगळं बोलता ते मला खूप समाधान वाटलं की तुम्ही एवढी सेवा करताय. त्या सेवेचं फळ तुम्हालाही चांगलं मिळालं. तर तुम्हाला काय ही मुलगी हो. तर तुमचे आशीर्वाद कायम आमच्या सोबत राहू द्यात आणि असंच वेळोवेळी आम्हाला भेटायला येत. अगदी